च्या नावात सर्व प्रिय मंडळी प्रेमाचा सलाम. प्रभूचे आभार मानूया. प्रभूने आठवड्याचा पहिला दिवस त्याची भक्ती आराधना करण्याकरिता आम्हा सर्वांना जिवंत ठेवलं है ना. आणि ह्या नवीन वर्षाचा हा जो पहिला आठवड्याचा पहिला दिवस त्यांनी आमच्या आयुष्यामध्ये दाखवला, त्याबद्दल आम्ही त्या थोर देवाला धन्यवाद देऊया, त्याचे आभार मानूया. ब्रदरने सांगितलं थोडं साक्ष सांगतो, कारण मला फक्त काही जण माहीत आहेत आणि कदाचित तुम्ही मला जास्त ओळखत नसाल, म्हणून मी थोडीशी साक्ष माझ्याबद्दल सांगतो. माझं नाव रॉजर इंगल्स आहे, रॉजर इंगल्स. आणि मी मूळचा औरंगाबाद ह्या गावचा आहे. औरंगाबाद माहित आहे ना? नगर नंतर औरंगाबाद. आणि त्या ठिकाणी छावणी मंडळी आहे, कॅन्टोन्मेंट मंडळी पण तिला म्हणतात. खूप जुनी मंडळी आहे आणि त्या ठिकाणी लहानपणापासून त्या मंडळीच्या सहभागितेमध्ये प्रभूने आम्हाला आमच्या कुटुंबाला ठेवलं. आणि मग त्याच मंडळीमध्ये आदित्यत राहून 1993 साली, ज्यावेळेस मी 7th-8th मध्ये असेल, त्यावेळेस प्रभूने माझ्या जीवनामध्ये अद्भुत कार्य केलं. प्रभूला तारणारा म्हणून मी आपल्या जीवनामध्ये त्यांचा प्रभू येशू ख्रिस्ताचा स्वीकार केला. त्यावेळेस अशाच प्रकारे संडे स्कूल व्हायचे. आणि आमचे एक अंकल होते, विक्टर डिसिल्वा अंकल. त्यांच्या घरामध्ये आता आम्हाला वेकेशन होते म्हणून सुट्ट्यामध्ये प्रभूचे दास विक्टर अंकल हे 2 तास आमचं VBS घ्यायचे. आणि पूर्ण महिनाभर 3-4 दिवसासाठी नव्हतं ते, पूर्ण महिनाभर घ्यायचे. आणि रोज घ्यायचे, फक्त एक शनिवार किंवा रविवार असं नव्हतं, रोज घ्यायचे. महिनाभर आमचा तो त्या ठिकाणी खूप सुंदर वेळ गेला. मी 7वीत-8वीत असेल. आणि त्यावेळेस प्रभूच्या वचनाच्या द्वारे प्रभूने जीवन बदललं आणि त्यावेळेस प्रभूला वैयक्तिक तारणारा म्हणून आपल्या जीवनामध्ये स्वीकार केला. त्यानंतर मग अनेक दिवस निघून गेले. शाळेमध्ये असल्यामुळं मंडळीने बाप्तिस्मा देण्याकरिता थोडा थांबवलं. आणि आमच्या घरच्या लोक पण म्हणजे आता लहान लेकरांना सहसा बाप्तिस्मा देत नाही, पण जे तारण होतं ते खरं होतं. प्रभू येशू ख्रिस्ता मला त्यावेळेस समजलं, प्रभूच्या समोर मी पापीने पापाचा पश्चाताप केला. 1997-98 साली माझा बाप्तिस्मा झाला. आणि वचनानुसार बाप्तिस्मा शिंपडून नाही तर बुडून बाप्तिस्मा घेतला. आणि मग तदनंतर प्रभू अद्भुत प्रकारे जीवनात कार्य करत गेला. कॉलेज केलं. कॉलेज नंतर प्राध्यापक म्हणून कुंभा युनिव्हर्सिटी, पुणे युनिव्हर्सिटीच्या अंतर्गत जे कॉलेजेस आहेत तिथं प्रोफेसर म्हणून काम केलं. आणि मग त्यानंतर बामू युनिव्हर्सिटी जी औरंगाबादची आहे, या ठिकाणी 4-5 वर्ष काम करण्याची संधी प्रभूने दिली या विद्यापीठाच्या अंतर्गत. आणि मग त्याच्यानंतर औरंगाबाद विद्यापीठ जे आहे तिथं लगभग असं टोटल 14-15 वर्ष प्रभूने ॲज अ प्रोफेसर म्हणून, प्राध्यापक म्हणून सेवा केली, काम केलं. आणि 2009 साली ज्यावेळेस प्राध्यापक होतो, माझा विवाह झाला. आणि मला 2 लेकरं आहेत. मोठी मुलगी तिचं नाव जेरुषा आहे, ती 8वी मध्ये आहे. लहान मुलगा 3री मध्ये आहे, त्याचं नाव जोसाया आहे. आणि पत्नीचं नाव ग्लोरी आहे. ती पण एका चांगल्या स्कूलमध्ये, केम्ब्रिज स्कूलमध्ये शिक्षिका होती. मी पण प्राध्यापक होतो. आई वडील आहेत. आम्ही सगळे सोबत एक कुटुंबामध्ये राहत आहोत. आणि असा मोठा एक कुटुंब होतं, इंग्रज कुटुंब. तुम्ही छावणीमध्ये आला तर तुम्हाला समजेल, खूप मोठं कुटुंब आहे. आणि प्रभू त्या सर्व कुटुंबामधून काही कुटुंबाला प्रभूने वेगळे केलं. आणि ज्यावेळेस लॉकडाऊन लागलं 2020 साली, त्यावेळेस प्रभूचं वचन अधिक अभ्यास करण्याची संधी प्रभूने दिली. अनेक दिवसांपासून प्रभू पूर्णवेळ सेवेसाठी पाचारण करत होता. परंतु मनामध्ये असं ठरवलं होतं की प्रभूची सेवा करून, काम करून प्रभूची सेवा करणार. हा मनामध्ये लहानपणापासून विचार होता की
काम करायचं आणि सेवा करायची. मग होत होतं ते सगळ्या गोष्टी, परंतु मग कॉलेजचे रिस्पॉन्सिबिलिटी वाढले. आम्हाला 7-7, 8-8 वाजेपर्यंत प्रोजेक्ट्स आहेत लेकरांचे, पेपर सेटिंग, पेपर करेक्शन, भरपूर काही गोष्टी प्रोजेक्टसाठी इकडं तिकडं जावं लागतं. आणि त्यांना वाटतं की शिक्षकांना काहीच काम नसतं, परंतु असं नाही. इंजिनिअरिंग मॅनेजमेंटमध्ये आमचे शिक्षकांना खूप ताणून घेतात. या सगळ्या अदर एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज ज्या आहेत, दुसरे म्हणजे अभ्यासासोबत दुसरे पण ॲक्टिव्हिटीज करून घ्यावं लागतात. आणि मग कामाचा जो ओझं होतं ते जास्त वाढल्यामुळं प्रभूसाठी पाहिजे तेवढा वेळ कमी होत गेला. तेवढा पाहिजे तेवढा देत नाही राहिलो मी, कमी होत गेला तो वेळ. आणि मग अशा वेळेस लॉकडाऊन लागलं. मग लॉकडाऊनमध्ये भरपूर वेळ प्रभूच्या वचनांमध्ये घालवण्यासाठी प्रभूने दिला. आणि पाहिलं लोक किती जग सोडून जात आहेत, खूप भयानक प्रकारे. त्यावेळेस न्यूज आम्ही पाहतो, लोक भिवून घरामध्ये बसलेली आहेत. आणि अशा वेळेस देवाने दार बंद केलं होतं त्या 2 वर्षांमध्ये. सुवार्ता कशा प्रकारे लोकांपर्यंत पोहोचणार. आणि मग वचन वाचत गेलं. मी तर म्हणतो जसं नोहाचा लॉकडाऊन होता तसा आपला लॉकडाऊन होता. त्या संपूर्ण 1 वर्षामध्ये प्रभू वचनाच्या द्वारे खूप बोलला माझ्यासोबत. आणि एक दुपारच्या वेळेस, दुपारी 12:30-1 वाजता अभ्यास मनन करायला बसलेला असताना योनाथानाच्या आणि दाविदाच्या जीवनासंदर्भात काही अभ्यास करत होतो. कशा प्रकारे योनाथानाने दाविदाला आपलं सर्व देऊन टाकलं, काहीच मागं ठेवलं नाही. आणि त्याच प्रकारे प्रभू माझ्यासोबत बोलत होता की तुझा स्वर्गीय दावीद जो आहे प्रभू येशू ख्रिस्त, त्याला तू काय देणार. आज तुझ्याकडे प्रभूने सगळं तुला दिलं, लहानपणापासून सर्व आहे तुझ्याकडे. मग प्रभूने म्हणलं, प्रभूला मी माझा वेळ देत आहे, प्रभूला आणि भरपूर गोष्टी देत आहे, असं बोलत गेलो. पण त्या दिवशी असं झालं की मी प्रभूला काही बोलू शकलो नाही, उत्तरच नव्हतं माझ्याकडे काय. आणि प्रभूने मनाची जी पकड धरली त्यावेळेस, आणि जे 5-6 मुद्दे जे दाविदाला दिले योनाथानाने, तर प्रभू मला तिथं एकदम मागत होता, तू कधी देशील आपलं जीवन. या अगोदर पण मी निर्णय घेतले होते, प्रभू बोलत राहायचा. कारण प्रभूच्या सेवकांना प्रभू आईच्या उदरापासून तो निवडलेला असतो. आम्हाला उशिरा कळतं, जगाच्या संसाराच्या थोड्या गोंधळांमध्ये आम्हाला तो आवाज स्पष्ट कळत नाही, पण नेहमी मनामध्ये तो विचार व्हायचा, प्रभूच्या सेवेसाठी बाहेर यायचं. मग त्या लॉकडाऊनमध्ये 2020 साली निर्णय घेतला. आणि जो मनामध्ये निर्णय होता, आता एक असतं की प्रभू हे खरं आहे का, पण मनामध्ये कॉन्फिडन्स, प्रभूने खात्री मनामध्ये दिली की प्रभूने तुला बोलावलेली. मग मी लवकर पळत गेलो आणि मिसेसला सांगितलं, प्रभू माझ्यासोबत बोलला असं. ॲक्च्युली तसं पाहायला गेलं तर 2017 पासून आम्ही प्रार्थनेला विषय दिला होता, त्यांच्या वैयक्तिक प्रार्थनेमध्ये, की प्रभू आम्ही दोघं तुझी सेवा करण्याकरिता तयार आहोत. तुला जसं काम करायचं असेल तर आम्ही काम करू. पण आम्ही पोस्टपोन करत गेलो, लांबणीवर टाकलो, उद्यावर टाकलो, नंतर पाहू. आणि अनेक वेगवेगळे परिस्थिती जीवनामध्ये येत गेल्या. एक वेळेस ज्यावेळेस मुलगा लहान होता, मला वाटतं असेल 1 वर्षापेक्षा कमी असेल, त्यावेळेस तो रात्री झोपला घेतलेले असताना ताप होता, त्याला थोडंसं आजारी होता. तर त्याला त्याच्या आईने जास्त मेडिसिन दिल्यामुळं तो रात्री श्वास गमावून बसला. आणि 2-2:30 वाजता असेल ती गोष्ट. आणि मग त्याच्या अंगाला हात लावला तर खूप चटका बसला एकदम. आणि त्याला उठवायला लागलं तर तो उठायला हायपोग्लायसेमियामध्ये गेला होता. तो उठायला तयार नव्हता, आवाज द्यायला तयार नव्हता, श्वास त्याचा बंद झाला होता. अशा परिस्थितीमध्ये त्याला हातात घेऊन आम्ही वरून खाली ओढत आलो. 2-2:30 वाजलेले असतील. आणि मग अशा परिस्थितीमध्ये खाली मम्मी डॅडी होते. मग मम्मी तिथंच मोठ्याने रडायला लागली. पप्पांनी त्याला हातामध्ये घेतलं, प्रार्थना केली, आणि काहीच आवाज द्यायला तयार नव्हता. मग पप्पांनी मी त्यासाठी चॉकलेट ठेवायचे, त्याचं फेवरेट चॉकलेट ठेवायचे. तर पप्पा म्हणले ते चॉकलेट घेऊन ये, फ्रीजमध्ये आहे. मग मी पळत जाऊन ते चॉकलेट घेऊन आलो. पप्पाने ते हातामध्ये हे केलं, स्क्रॅच केलं थोडंसं, आणि त्या तोंडाला असं फिरवलं. तर फिरवता क्षणी तो असा एक त्याने आवाज दिला असा. मग त्याला पप्पाने त्या झोपेमध्ये चॉकलेट, पप्पासोबतच त्याची खूप जमली. मग तो ते खात गेला, थोडा त्याच्यामध्ये जीव आला. आणि मग मी प्रभूला विचारला, प्रभू ह्या परिस्थिती का माझ्या जीवनामध्ये अशा या लागल्या. मग पण आम्ही प्रार्थना करतो, प्रभू तू बोलव, आम्ही यायला तयार आहे. मग 2018-2019 असे होत गेले. कामाचा लोड वाढला, पण प्रार्थनेमध्ये विषय होता आमच्या दोघांचा.
असं. आणि मग 2021 साली एक सॅटर्डेला संध्याकाळी दुपारी अभ्यास करत बसलेला असं प्रभूने बोललं. मग मिसेसला सांगितलं, प्रभूने पाचाराने केलेले, तू तयार आहेस का? ती म्हणली हो मी तयार आहे. तिला म्हणलं नोकरी छोडणी पडेगी, लहान लेकरं आहेत, खूप मोठा खर्च आहे, या सगळ्या गोष्टी आहेत. पण ह्या कोणत्याच गोष्टीचा मनामध्ये लोड आला नाही, भीती वाटली. आणि ती आज पण भीती नाही की लेकरांचं कसं होईल, आई वडिलांची काळजी कोण घेईल आणि हे काहीच मनामध्ये माझ्या मनामध्ये नव्हत्या, तिच्या पण मनामध्ये नव्हता. आणि आम्ही प्रभूवर विश्वास ठेवून पाऊल टाकलं आम्ही. आणि आमचा निर्णय आम्ही प्रभूच्या दासांना, मंडळीच्या वडिलांना कळवलं, दिवसभरामध्ये कॉल केले. आता लॉकडाऊन असल्या कारणाने भेटायला जाता येते म्हणून फोनच्याद्वारे आणि निरोप दिला. ते पण आनंदाने म्हणले आम्ही तुमची वाट पाहत होतो, या सगळ्या गोष्टींसाठी प्रार्थना करत आहोत. आणि प्रभू जसं मार्ग दाखवल त्या प्रकारे तुम्ही तुमच्या नोकरीचा राजीनामा दिल्यावर मग मंडळी तुमच्याबद्दल निर्णय घेईल. आणि मग ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये त्या संध्याकाळी, शनिवारी संध्याकाळी त्यावेळेस ऑनलाईन सगळं वचन सुरू होतं. मग बँगलोरमधून एक ब्रदर आहे, ब्रदर चाणक्य सैगल, बँगलोरमधून खूप चांगले वक्ते आहेत. आणि ते संध्याकाळी बोलता बोलता मग मी जॉईन केलं. कारण त्या दिवशी मी पाहत होतो की प्रभू अजून काही चिन्ह देतो का. कारण आता मी सांगतो तुम्हाला, जो प्रभूच्या सेवेमध्ये येतो तो कन्फर्मेशन शोधत असतो की प्रभू अजून कुठून वचनाच्या द्वारे बोलला, आणि मिसेसने होकार दिला, मम्मीने होकार दिला, वडिलांनी होकार दिला, प्रभू अजून तू बोलतोस का कसं. आणि मग संध्याकाळी ती झूम मीटिंग मी जॉईन केली. आणि जॉईन केल्यानंतर ब्रदर चाणक्य सहगल हे जे वचनातून बोलत होते, आणि वचन गेल्यानंतर त्यांचं वचन होतं की प्रभूच्या सेवेसाठी कोण जाईल, हाच त्यांचा विषय होता. आणि तुम्हाला आश्चर्य वाटत, मला अजून अंगावर काठी येतात, त्यांनी माझं नाव घेतलं त्या ठिकाणी. एवढे मोठे प्रभूचे दास आहेत ते. आम्ही जॉईन केलं कारण माझी बहीण बँगलोर या ठिकाणी होती, आणि त्यांच्या मंडळीमध्ये असताना 1-2दाच फक्त ब्रदर घेतले होते. आणि त्या संध्याकाळी मी जॉईन झालो, तर त्यांनी माझं नाव घेतलं त्या ठिकाणी. आणि म्हणलं टुडे रॉजर इंगल्स इज ऑल्सो देअर, इंग्लिशमध्ये बोलत होते. अँड द लॉर्ड इज स्पीकिंग वेदर यू विल गो ऑर वेदर द यंगस्टर्स हू आर देअर, जे तरुण आहेत ते प्रभूसाठी बाहेर जातील का. आणि त्यांनी 2-3 नावं घेतली आणि त्या नावामध्ये माझं नाव पण घेतलं. मी त्यांच्या मंडळीचा नाही, मी त्यांच्या कंटिन्यूस सहभागितेमध्ये नाही, 1-2दा भेटलेला असावं. पण म्हणून यांनी माझं नाव कसं लक्षात ठेवलं. खूप मोठ्या पोस्टवर आहे ते, CEO आहेत, HR CEO म्हणून ते इन्फोसिसमध्ये बँगलोरमध्ये आहेत, खूप मोठ्या पदावर आहे. वचन खूप सुंदर शिकवतात. मग अशा परिस्थितीमध्ये ते संध्याकाळी माझ्यासोबत बोलण्याने त्यांना मेसेज टाकला, अजून बाहेर मेसेज येतो मला, वेदर वेन यू स्पीकिंग इन द अर्ली इन द मॉर्निंग ॲट 1 o'clock आय हॅव डिसाइडेड टू कम आउट फॉर द लॉर्ड. मी प्रभूसाठी निर्णय घेतला. त्यांनी तुरंत कॉल केला मला, इट्स व्हेरी गुड, खूप चांगलं आहे. आणि मग आम्ही ठरवलं की आता हे सगळ्यांना बोललो करून म्हणून अजून कशासोबत बोलू सांग. मी तुझ्यासोबत भरपूर लहानपणापासून बोलत आलेलं, आता कशासोबत बोलू सांग, आता मी स्वतः येऊन बोलू का. मग प्रभूने खात्री दिली आणि प्रभू मार्ग उघडत गेला. मग ज्या कॉलेजमध्ये होतं, एवढे वर्ष काम केले, तर सोडायला तयार नव्हतं. पोस्ट चांगली होती, सगळं होतं. मग तो आमचे सर, शिवरकर सर म्हणून खूप चांगला माणूस होता, डायरेक्टर पण खूप कडक म्हणजे अतिशय कडक. पण तो मला म्हटलं, तू असं कर, 2 वर्ष तू संन्यास घेऊन ये आणि मग पुन्हा ये. ते त्यांच्या भाषेमध्ये तसे बोलले. म्हणलं नाही सर, संन्यास नाही, एकदा असं केलं तर पुन्हा येता येत नाही. मग खूप प्रयत्न केले, पगार वाढी आहे, पोस्ट वाढ आहे, अनेक तुला देतो, सगळं गोष्टी देतो, तुझे लोड कमी करतो, तू थांब. म्हणलं नाही सर, असं आहे. पण मी त्यांना काही बोलूच शकलो. मी त्यांना बोलायला गेलो की माझ्या डोळ्यातून अश्रू निघायचे. मग ते म्हणलं काहीतरी आहे याच्या मनात. मग मला म्हणलं तू माझ्या घरी ये. खूप मोठा डायरेक्टली नेते. मग मी आणि माझी मिसेस आणि लहान मुलगा त्यांच्या घरी गेलो. आणि घरी गेल्यानंतर मग मी बोललो त्यांच्यासोबत. मग मिसेसबद्दल विचारलं, मुलांबद्दल विचारलं. तिने टॅप केली एक काय. लहान मुलगा होता त्यावेळेस, तो मला वाटतं KG मध्येच असत. आणि तो बसला होता, मुलगी आईकडेच ठेवलं होतं. आणि मुलाला घेऊन आलो आणि तो बसला मस्त जॅकेट बिकेट घालून आणि पाय हलवत होता. आणि सरांसोबत बोलतो. मग त्याच्या सरांची जी मिसेस होती ते वकील होते, वकील आहे. तर त्यांनी चॉकलेटचं एक भांडं आणलं एवढं मोठं आणि ते त्याच्यासमोर ठेवलं. आणि आमचं बोलणं सुरू होतं. यांनी हळूहळू एक उचललं, 2 उचलले, 3 उचलले, इकडच्या एका पॉकेटमध्ये ठेवले.
आणि हातामध्ये एक. आणि मग ते मॅडम सोबत बोलत होता. मग मॅडम म्हणली खा शकते हे. मग तिथंच त्यांनी उडून खायला सुरुवात. मी म्हणलं दीदी केली आहे तू, दीदी केली ती. म्हणलं हा दीदी केली. मग पुन्हा खिशा भरला तिकडचं. आणि मग हे पाहत असताना डायरेक्टर सर मला म्हणले आणि मॅडम म्हणले बघ तुझ्या मुलाची भूक किती आहे आणि गरज किती आणि ती कोण पूर्ण करतं. त्यांनी तर मुद्दामून ठेवलं तर मला त्यावर त्यांनी सांगितले. मी म्हटलं सर तुम्ही समोर ठेवलं म्हणून त्याला भूक वाढली. तुम्ही जर ठेवलं नसतं तो बसला असता असं दिला. मग मी त्यांना काही गोष्टी सांगितल्या. मग त्याला कळलं हा याचा निर्णय पक्का आहे, हा थांबणार नाही. आणि अशा वेळेस मग सर मी सरांना म्हणलं सर मी एक छोटीशी प्रार्थना करू तुमच्यासाठी. त्यांनी म्हणलं कर, नक्कीच कर. ब्राह्मण होते आणि म्हणून मग त्यांनी पायातले सगळे चपला सगळे काढले. आणि असंच करायला लागतं का, मी गुडघ्यावर पण येऊ का, उभा पण राहू का. म्हणलं नाही सर तुम्ही बसा, मी उभा राहून प्रार्थना. मग त्यांनी सगळी प्रार्थना केली आणि मग तिथून मी निघालो. आणि दुसऱ्या दिवशी सरांनी माझं रेजिग्नेशन सँक्शन केलं, परमिशन दिली मला, यू मे लिव्ह. आणि माझे सर्व जितके 14 वर्षाचं जे काय आहे ते सर्व मला व्यवस्थित प्रकारे, मला काही त्रास न करून प्रामाणिक प्रकारे देव त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्यासोबत बोलत होता. आणि मला व्यवस्थित पद्धतीने NOC देऊन सगळं हे करून मला त्यांनी रिलीव्ह केलं, रिलीव्ह लेटर दिलं, एक्सपिरियन्स लेटर दिलं. मग ते घेऊन मग मी वडिलांच्या समोर दिलं. मग काही दिवसानंतर मिसेसनी रेजिग्नेशन दिलं आणि लॉकडाऊनचाच काळ, लॉकडाऊन नुकतंच संपलं. आणि असं मग 2022 साली मंडळीने आमचं निरवन केलं. आणि आता मग 2-2.5 वर्षांपासून, तसं तर अनेक वर्षांपासून प्रभूच्या सेवेमध्ये आहोत. आमच्या जीवनामध्ये लहानपणापासून मिरजकर अंकल भरपूर शिकवत गेलेले आहोत. मायकल तात्या, अंकल, विठ्ठल, सुनील अंकल, प्रभूने वेळोवेळी त्याच्या दासांना आमच्या जीवनामध्ये उभं केलं. आणि ही प्रभूची एक योजना असते, त्याच्या लेकरांना तो आकार देत असतो. आणि म्हणून वेळोवेळी तो दासांना पाठवत असतो, मंडळीत पाठवतो, कुटुंबात पाठवतो, जीवनामध्ये पाठवतो. तसं आमच्यासोबत घडलं. आणि मग अशा प्रकारे ही एक छोटीशी साक्ष आहे. आणि दोन्ही लेकरं त्याच मला विचार केला की लेकराला शाळेतून काढायचं का. कारण जिथं ती होती त्यावेळेस आम्ही मुलांना पण तिथंच आमचं मेन काय की आईचं लक्ष नाही लेकरांकडे, म्हणून आम्ही त्या केम्ब्रिज म्हणून एका शाळेमध्ये त्यांची त्या ठिकाणी भरती केली. आता आई त्या ठिकाणी शिक्षिका असल्यामुळं आम्हाला कन्सेशन होतं, फीजमध्ये कन्सेशन होतं. समजा फीज त्यांची 16,000 आहे तर आम्हाला 7,500-7,000 रुपये फीज होती आम्हाला दोघांची फीज. आणि मग तिने पण रेजिग्नेशन दिल्यानंतर मग आम्हाला पुन्हा पूर्ण फीज काय झाली लागू. पण अद्भुत प्रकारे आम्हाला कधीच भीती नाही वाटली की ह्यांची फीजचं कसं होणार, पुढं कसं होणार. आणि आज पण भीती नाही आहे आणि पुढं पण कधी ही भीती राहणार. प्रभू ज्याला बोलावतो ना, प्रभू त्याची सगळी सोय करतो. जसं काल मनोज ब्रदर म्हणत होता, तुम्ही प्रभूची झोळी हातात घ्या, प्रभू तुमची झोळी काय करेल हातात घेतो. आणि हे आपल्या प्रभूसारखा प्रामाणिक असा ह्या जगामध्ये कोणीच नाही. म्हणून प्रार्थना करा की प्रभूने ह्या मंडळीतून पण सेवक उभे करावे. प्रार्थना करा, मंडळीची प्रार्थना देव ऐकतो. आणि प्रभू अद्भुत प्रकारे मंडळीतून त्याचे सेवक काय करतो, कारण ती मंडळीची गरज आहे. म्हणून तर मंडळीच्या उन्नतीसाठी देवाने सुवार्थिक, शिक्षक आणि पालक आम्ही वडील म्हणतो त्यांची नेमणूक केलेली. प्रेषित निघून गेले, संदेश ते निघून गेले है ना, यांच्या पायावर तुम्ही बसले जाता. ते 2 निघून गेले पण आता 3 आहेत. एक आहे सुवार्थिक है ना, मग आहे शिक्षक आणि मग आहे वडील. हे मंडळीमध्ये प्रभू देत जातो. आणि या तिघांच्या कार्य करण्याचा जो स्कोप आहे, स्कोप म्हणजे जे त्याचं क्षेत्र आहे, हे तिघांचं वेगळं वेगळं आहे. आणि हे तिघं मंडळीमध्ये असणं आवश्यक आहे. मंडळीमध्ये वडील आहेत, प्रभूची स्तुती असो. मंडळीमध्ये शिक्षक आहेत, प्रभूची स्तुती असो. पण मंडळीमध्ये कोण पाहिजे, कोण पाहिजे, सुवार्थिक. ते प्रभूचे आध्यात्मिक दान आहे, तो प्रभू ते देतो, जेणेकरून सुवार्ता ही अनेक ठिकाणी काय होईल, प्रभू पोहोचेल है ना. आणि म्हणून येणाऱ्या दिवसांमध्ये प्रभूने ह्या मंडळीसाठी पण अशा प्रकारे येणारी पिढी तुमच्या समोर आहे, ज्यावेळेला पाहतो येणारी ही पिढी प्रभू अशाच प्रकारे देवाच्या वचनाला धरून, सिद्धांताला धरून पुढे चालण्यास प्रभू ह्या मंडळीचं विशेष करून काय करो सहाय्य. जे तुम्ही तरुण बसलेले आहात, जे प्रभूबद्दल विचार करत आहात, प्रभूसाठी
जर बाहेर येण्याचं मनामध्ये ओझं असेल प्रार्थना करा आणि प्रभू तुम्हाला बरोबर धरल. किती पळा प्रभू बरोबर धरतो आणि तो आचरण करतो आणि तोच आम्हाला पुढे घेऊन जातो. ही आहे एक छोटीशी साक्ष. मग आमच्या मंडळीमध्ये आम्ही त्या ठिकाणी आजूबाजूला एक 13-14 मंडळ्या आहेत. मग सगळ्या मंडळांमध्ये मग आमचं टाइम टेबल लावलेलं आहे. आम्ही सगळीकडे जातो आणि मग सॅटर्डे संडे बुलढाणा या प्रांतामध्ये आता सुवार्थेचं कार्य 4 वर्षापासून बघत सुरज आहे. तर असा आता आम्ही जात आहोत. आमच्या मंडळीतले लोक जात आहेत. आता शेवगावमध्ये पण 26 तारखेला मंडळी सुरू होणार आहे. नगरचं जे शेवगाव आहे तिथं देखील कृपा पुरवली 26 तारखेला मंडळीची स्थापना होणार आहे. पैठण या भागामध्ये काम सुरू आहे. बुलढाणा, चिखली आणि सिंदखेड राजा या सगळ्या आजूबाजूच्या भागांमध्ये प्रभूचं कार्य, रामनगर या ठिकाणी असे ठिकाण ज्या ठिकाणी विरोध आहे खूप मोठा, पण प्रभू त्याचं काम उभं करत आहे. जसं पाऊल आणि आजचे पण प्रभूचे जे मंडळी आहेत, असेंब्ली प्लांटेशन एक मोठा भाग आपल्यामध्ये असणं आवश्यक आहे. ज्याला आम्ही असेंब्ली प्लांटेशन म्हणतो. ही प्रभूची योजना आहे. जागोजागी प्रभू काय उभे करत जातो, मंडळ्यामध्ये करत जातो. आणि त्यासाठी तुम्ही आणि आपलीच प्रभूने निवड केली. प्रभूला शुद्ध पात्र चालतात आणि प्रभू त्याची शुद्ध मंडळी अशा कुटुंबाच्या द्वारे उभे करतो. ठीक आहे. थोडा वेळ आम्ही देवाच्या वचनाबरोबर किती वाजेपर्यंत घ्यायचं? 11:30. ठीक आहे, 11:30 पर्यंत मी घेऊया. ठीक आहे. 2 सत्र आहेत म्हणून एक विषय आम्ही पाहूया. छोटीशी प्रार्थना करूया. आमच्या स्वर्गातील देवा, मनापासून तुझे आभार मानतो, तुला स्तुती आणि तुला गौरव करतो. प्रभू ह्या मंडळीमध्ये तू उभं राहण्याची संधी दिलीस, कारण तू उभा आहेस. आमचा देव आज पण उभा आहे आणि आमच्यामध्ये कार्य करत आहे. ईश्वराच्या रक्षकाला झोप लागत नाही आणि तो डुलकीही घेत नाही, कारण तुला माहित आहे दार बंद होत आहे. तुझ्या सुवार्थेसाठी तू देशी उघडलेला आहे. तुझ्या सुवार्थेसाठी तू दारं उघडलेली आहेस, वस्त्या उघडलेल्या आहेत, राज्य उघडलेली आहेत. येणाऱ्या दिवसांमध्ये प्रभू ह्या मंडळीला अधिक ओझं दे अशी प्रार्थना विनंती करतो. तुझी सुवार्ता ह्या आजूबाजूच्या प्रदेशांमध्ये प्रभू घेऊन जाण्याकरिता प्रभू हे ओझं या मंडळीच्या प्रत्येक व्यक्तीला दे, लहान थोरांना दे अशी तुझ्या चरणी आग्रहाची आणि कळकळीची प्रार्थना आणि विनंती करतो. ज्याने आमच्यामध्ये हे काम आरंभिलेलं आहे प्रभू, आम्ही नाही, आम्ही अशक्य आहोत, तर तूच हे करण्यास समर्थ देव आहे. म्हणून प्रभू मोठ्या प्रार्थनेने, आशेने या मंडळीचा संपूर्ण भार तुझ्या हाती सोपवतो. त्याच प्रकारे प्रभू थोडा वेळ आम्ही तुझ्या वचनातून काही गोष्टी बोलणार आहोत. तू बोलणार आहे प्रभू, आम्ही फक्त ऐकणार आहोत. स्पर्श कर तुझ्या वचनाच्या द्वारे जिथे जिथे आम्ही उणे आहोत प्रभू, अशक्त आहोत, तो भाग तू भरून काढ प्रभू. अनेक वेळेस या जगामध्ये राहत असताना प्रभू अनेक तडजोडीचं जीवन आमच्या समोर येतं प्रभू, पण तुझं वचन आम्हाला सांभाळतं आणि आम्हाला मार्गदर्शन करतं. काळामध्ये देखील जिथं प्रभू अनेक लोक वचनांची भेसळता करत आहेत, तिथं प्रभू तू काही तुझे अंश ठेवलेले आहेत, तुझे रेमेनंट ठेवलेले आहे, तुझा अवशेष ठेवलेला आहे, जे तुझं सत्य वचन आणि तुझे सत्य सिद्धांत घेऊन पुढे जातील प्रभू. थोडा वेळ आम्ही तुझ्या सान्निध्य येत आहोत प्रभू. तुला काय बोलायचं आहे मंडळीसोबत तू बोल प्रभू. तुला ज्यांना स्पर्श करायचा असेल त्यांना तू स्पर्श कर आणि हो दे प्रभू. आजची ही दोन्ही सत्रे तू आशीर्वादित कर. दिलेल्या संधीबद्दल आभार मानेल. प्रार्थना, उपकार, स्तुती आणि धन्यवाद एकच तारणारा थोर जिवंत प्रभू येशू ख्रिस्त याच्याच नावात करीतो म्हणून तो आहे. आम्ही आजच्या मरणासाठी आम्ही काल 2 कुटुंब बघितले ना. कोणते कुटुंब? आराम आणि हवेचा न्यू इयर बघितला. ठीक आहे. आणि त्यांच्या जीवनामध्ये प्रभूने सुंदर प्रकारे त्यांना नवीन वर्ष आखून दिली. आम्हाला देखील प्रभू अशा प्रकारे नवीन वर्ष सिद्ध करून देतो, पूर्ण करून देतो, आशीर्वादित करून देतो, फार चांगलं करून देतो है ना. आमचे क्रोध, शिक्षा
त्यांना हे सगळं नाहीसे करून त्यांनी आम्हाला नवीन वर्ष दिलेले आहे. त्यांना कोरडी करून देतो जेणेकरून आम्ही स्थिर चालावं प्रिया, अनेक गरजा पुरवतो जेणेकरून आम्ही या नवीन वर्षांमध्ये प्रभूची इच्छा काय आहे समजून त्याप्रमाणे वागावं. आम्ही याकोबाच्या जीवनातून ह्या 2 सत्रांमध्ये काही गोष्टी शिकणार आहोत. ठीक आहे, याकोबाचा पण अशाच प्रकारे नवीन वर्ष काय झालं, सुरू झालं है ना. आणि या नवीन वर्षांमध्ये त्याच्या जीवनामध्ये कसा प्रभाव पडला आणि त्याने आपली जी राहिलेली वर्ष आहेत ती कशा प्रकारे प्रभूसाठी समर्पित केली ती आम्ही पाहूया. आपल्याला परिचित असलेला शास्त्रभाग उत्पत्तीचं पुस्तक याचा अध्याय 28 काढूया. याकोब, उत्पत्तीचं पुस्तक याचा अध्याय 28. काढला? ठीक आहे. 16वं वचन वाचतो. मग याकोब झोपेतून काय झाला? एक एक शब्द महत्वाचे बरं. झोपेतून जागा होऊन म्हणाला, काय म्हणाला? खरोखर या ठिकाणी कोण आहे? परमेश्वर आहे, पण हे मला हा मुख्य विषय आहे. पण हे मला समजले किंवा कळले नाही. काय स्टेटमेंट आहे याकोबाचं? याकोबाच्या तोंडातून प्रथमतः देव हा शब्द निघाला तो या ठिकाणी. प्रथमतः देवाची ओळख ज्यावेळेस याकोबाच्या जीवनामध्ये झाली त्यावेळेस त्याच्या समोर पहिल्यांदा देवाचं घर या शब्दाचा उल्लेख ह्या ठिकाणी प्रथमतः आलेला आहे. जुन्या करारामध्ये जर कोणी म्हणत देवाचं घर संपूर्ण शास्त्रामध्ये पहिला उल्लेख कुठं आलेला आहे तर या ठिकाणी आलेला आहे. एक अशा व्यक्तीच्या जीवनातून देवाने हा शब्द समोर ठेवला. खरोखर ह्या ठिकाणी देवाची समक्षता आहे. हे किती भयप्रद स्थान आहे. हे देवाचे घर आहे. पण हे मला समजले नव्हते, मला हे कळले नाही. चला आम्ही पाहूया प्रिया, का बरं याकोबाला समजलं नाही? या ठिकाणी देवाची काय आहे? समक्षता आहे. तुम्ही विश्वास ठेवता का देवाच्या मंडळीमध्ये देवाची समक्षता आहे? आहे का? आहे. प्रभू उपस्थित आहे. ही इज देअर. तो उपस्थित आहे. मंडळांमधून फिरणारा ख्रिस्त ते आम्ही पाहणार आहोत प्रिया. त्याची समक्षता आहे. उभा केलेला ख्रिस्त बघा, 3 गोष्टी उभा केलेल्या आहेत. किती गोष्टी? 3 गोष्टी उभ्या केलेल्या आहेत. परमेश्वराच्या घरामध्ये, परमेश्वराच्या समक्षतेमध्ये, उपस्थितीमध्ये 3 गोष्टी उभ्या आहेत. बघा, पहिली गोष्ट 12वं वचन वाचा. आणि त्याला स्वप्न पडले, आणि पहा एक शिडी पृथ्वीवर उभी केली असून तिचा शेंडा आकाशास लागला आहे, आणि पहा तिच्यावरून देवाचे दूत चढत व उतरत आहे. काय सुंदर आहे. काय उभी केलेली आहे? कशाचं चित्र आहे? शिडी कशाचं चित्र आहे? प्रभू येशू ख्रिस्ताचे चित्र आहे. नवीन करारामध्ये योहानाचे सुवर्तमान याचा 1ला अध्याय आणि त्याच्या 51व्या वचनांमध्ये नथनेला काय बोलला प्रभू? नथनेला एक गोष्ट बोलला, तू मनुष्याच्या पुत्रावर देवदूत चढताना आणि उतरताना पाहशील. अरे फ्रेंड्स, काय म्हणाला नथनेला? हा खरा खुरा इस्रायली आहे, त्याच्यामध्ये काय नाही, कपट नाही. इस्रायली कोणाचं नाव? इस्रायल, याकोबाचं नाव आहे. त्या ठिकाणी 100% नथनेल याकोबाबद्दल मनन करत बसला होता. तू त्या झाडाच्या खाली बसलेले असताना तेव्हापासून तर मी तुला ओळखतो. म्हणजे काय करत होता? नथनेल याकोबाबद्दल मनन करत असावं. नथनेल त्या शिडीबद्दल विचार करत आहे. देवाने त्याच्या मनातले विचार त्याच्या समोर ठेवले. तो घाबरला. आपणास हे कसे कळले? देवा तुला कसं ठाऊक आहे?
आपण खरोखर इस्रायलाचे कोण आहात? राजे आहात. तो बोलला. येणारा मसीहा तूच आहे. कोण बोलला? नथनेल बोलला. मग ख्रिस्त काय म्हणला? मी तुला असं सांगितलं म्हणून तू माझ्याबद्दल असा बोलला. परंतु तू मनुष्याच्या पुत्राला किंवा मनुष्याच्या पुत्रावरून देवदूत चढताना आणि उतरताना वाचलं का तुम्ही कधी? हे वाचलंय? कुठं लिहिलंय? योहान. चला काढूया है ना. काही जणांना कदाचित माहित नसेल है ना. योहानाचे सुवर्तमान काढूया. योहानाचे सुवर्तमान याचा अध्याय पहिला वचन 51 वाचा. आणखी तो त्याला म्हणाला, मी तुम्हाला खचित सांगतो, आकाशे उघडलेले आणि देवाच्या दूताला चढताना व मनुष्याच्या पुत्रावर उतरताना तुम्ही पाहाल. तुम्ही पाहाल. नथनेलाला सांगितलं तू पाहशील. कोण आहे ही शिडी? जुन्या करारामध्ये याकोबाला दिसलेली शिडी कोण आहे? ख्रिस्त आहे. पुन्हा या उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये 28व्या अध्यायामध्ये काय सुंदर त्या शिडीबद्दल वर्णन केलेलं आहे. काय आहे? देवाच्या घरामध्ये कोणाला उभं केलेलं आहे सांगा? ख्रिस्ताला उभं करण्यात आलेलं आहे. कोण आहे ख्रिस्त? मध्यस्थ आहे. स्वर्ग आणि पृथ्वीचा मध्यस्थ कोण आहे? प्रभू येशू ख्रिस्त. ब्युटिफुल मीडिएटर ऑफ द न्यू कव्हेनंट. नवीन कराराचा मध्यस्थ ख्रिस्त आहे. काय सुंदर आहे. त्याच्या टोकाबद्दल सांगितलेलं आहे, एंड बद्दल नाही सांगितलेलं आहे. बघा त्या ठिकाणी सांगितलंय ज्याचा टोक कुठे लागलेला आहे? आकाशाला. पण त्याचं एंड नाही सांगितलेला. बिकॉज क्राइस्ट नेव्हर हॅज एनी एंड. कारण ख्रिस्ताचा कधी काय होऊ शकत नाही. या जगामध्ये आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म पाहतो प्रियांनो. काय शिडी आहे ज्याचा टोक कुठं लागलाय? आकाशापर्यंत. पाहिली कधी अशी शिडी? नाही. किती उंच आहे, किती उंच आहे. पण आम्हाला गरज आहे त्या शिडीची. का बरं गरज आहे? कारण आम्ही बायबलमध्ये वाचतो. रोमकरास पत्राच्या 6व्या अध्यायाने 23व्या वचनामध्ये काय वाचतो त्या ठिकाणी? कारण सर्वांनी पाप केले 3:23 ना. आणि ते देवाच्या गौरवाला ठेंगणे पडले, उणे पडलेले. पण आता उणे पडणार कारण ख्रिस्त काय आहे? उंच आहे. आम्ही उणे आहोत पण आमचा ख्रिस्त कसा आहे? उंच आहे. जो त्याच्यावरती विश्वास ठेवतो तो कधी ठेंगणार राहणार नाही. तो कधी उन्हा राहणार नाही. तो कसा राहील? तो पण उंच केला जाईल. हा आमचा ख्रिस्त आहे. उभी केलेली शिडी कुठं? देवाच्या घरामध्ये. उंच आहे, उंच आहे. बरं, उंच एवढंच नाही, त्याच्यावरून देवदूत काय करत आहे? चढत आहे. त्याचा अर्थ काय? काय भक्कम आहे. एक देवदूत भयानक आहे बरं. एक देवदूत पलटणीला मारून टाकणार आहे, समूळ नाश करणार आहे. असंख्य देवदूत ख्रिस्तावरून चढत उतरत. याचा अर्थ काय? भार वाहणारा ख्रिस्त आहे तुमचा आणि माझा. जर तो देवदूतांचं वजन वाहू शकतो, भार वाहू शकतो त्यांच्या सेवेचं, तर तुमच्या माझ्या सेवेचं भार वाहणार नाही. समजलं मी? का बरं देवदूत चढत उतरत आहे? कारण सेवा आहे पृथ्वीवर. बघा ते पारिचारक आत्मे आहेत. काय करत आहेत? ते तुमच्या सेवेसाठी ठेवले झालेले आहेत. पारिचारक आत्मे आम्हाला सांभाळण्यासाठी ते चढत उतरत आहे ख्रिस्ताच्या द्वारे. मग या जगामध्ये असणारा प्रभूचा सेवक उपाशी म्हणून का? कधीच मरणार. तिची लेकर कधी उपाशी मरतील का? कधीच मरणार. हा जिवंत प्रभू येशू ख्रिस्त. त्यावेळेस आम्ही रेजिग्नेशन दिले. मला अनेकांनी सांगितलं, माँ बाप के सपनों का क्या होगा? बच्चों के सपनों का क्या होगा? आई वडिलांच्या स्वप्नाचं काय होईल? त्यासाठी किती स्वप्न पाहिले, पैसा खर्च केला, तुला काय काय बनवलं, काय काय झालं. बहीण डॉक्टर आहे, मला MBA केलं, भरपूर शिकलो. ह्याच्यासाठी त्यांची स्वप्न कुठे? आता लेकरांची स्वप्न. जी आई लेकरांच्या बसमध्ये चढत होती, उतरत होती, रेस्पेक्ट करायचं. हे बच्चे किसके? टीचर के. आणि टीचर के म्हणतात क्षणी दुसरे पण लेकरांसोबत कसे वागतात मग? सॉरी नाही, मॅम के बच्चे. आम्ही त्यांना उत्तर दिलं, ये सबको दफन कर दिया है. लेकरांची स्वप्न आणि कुटुंबाची स्वप्न काय केलं? पुरून टाकले. आणि आता एकच स्वप्न आहे, कोणतं? ख्रिस्ताची सेवा. आणि तो अद्भुत आहे. जोपर्यंत आम्ही आमच्या गोष्टी पुरणार नाहीत
तोपर्यंत त्याची सेवा करता येणार नाही. अशा अनेक गोष्टी आहेत, पण खरं सांगतो प्रभू इतका प्रामाणिक आहे, इतका थोर आहे. देवदूतांचं ओझं वाहणारी शिडी मग तुमच्या माझ्या सेवेचं ओझं का नाही वाहणार? पण अनेक वेळेस सैतान आम्हाला काय करतो? संशयामध्ये टाकतो, पेत्रासारखं. पण प्रभू खूप थोर आहे, खूप अद्भुत आहे. उभी केलेली शिडी देवाच्या घरामध्ये है ना. समजलं पहिली गोष्ट? देवाच्या घरात कोण उभा केलाय? ख्रिस्त उभा केलेला आहे. ज्याचा शेंडा कुठं लागलेला आहे? आकाशात. अजून ज्याचं तारण झालेलं नाही, जे प्रभू येशू ख्रिस्ताकडे आलेले नाहीत, तुम्ही ठेंगणे आहात. तुम्ही तुमच्या जीवन पापाच्या ओझ्यामुळे तुम्ही वर जाऊ शकत नाही. पापाने तुम्हाला दाबून ठेवलेले. पाप सोडा. बघा त्या ख्रिस्ताकडे, त्या शिडीवर चढण्यासाठी तो तुम्हाला काय करत आहे? आमंत्रण करत आहे. या. कुठे घेऊन जाणार आहे ती शिडी? त्या आकाशाला, स्वर्गामध्ये. कोण आहे त्याच्यावरती? देव जो पिता आहे. पाप कुठे घेऊन जातं? पाप ठेंगणं करतं. प्रभूंचं कर्तृत्व आपल्या जीवनामध्ये अजून प्रभू येशू ख्रिस्ताला तारणारा म्हणून स्वीकारलेलं नसेल, पश्चाताप करा. जर पश्चाताप करायचा असेल, जीवनामध्ये पापाने अवस्था खराब केलेली असेल, प्रभूकडे या. प्रभूला म्हणा, प्रभू आजपासून मी तुला तारणारा म्हणून काय करतो? स्वीकार. मी सभा संपल्यानंतर भेटा. जर प्रार्थना करायची असेल, आपल्या जीवनामध्ये ख्रिस्ताला आमंत्रण द्यायचं असेल, तर ही संधी दवडू नका. आज तो शिडी म्हणून उभा आहे. मध्यस्थ देवाच्या घरामध्ये उभी केलेली शिडी ख्रिस्त आहे. पहिली गोष्ट है ना. दुसरी गोष्ट, अजून कोणाला उभं केलंय? बघा 13वा वचन. आणि पहा तिच्यावरती यहोवा उभा आहे. बस, कोण उभा आहे? हा. पहिली गोष्ट, देवाच्या घरामध्ये उभा केलेला, देवाच्या समक्षतेमध्ये उभा केलेला ख्रिस्त. दुसरा कोण उभा आहे? देव जो पुत्र उभा आहे. दुसरा देव जो पिता उभा आहे. किती सुंदर आहे. कोणीतरी माझ्यासाठी एक वचन वाचा. स्तोत्र 82 आणि 1, 82 किंवा 81 1 असेल. स्तोत्र 82 1. हा. देवाच्या मंडळीत देव उभा राहतो. बस, काय सुंदर आहे. देव आपल्या मंडळीत उभा आहे. पुढं तो सत्ताधीशांमध्ये काय करीतो? किती खरं वचन आहे. देव आपल्या मंडळीत कसा आहे? इथं उभा आहे. स्टँडिंग हिअर. अनेक वेळेस आम्ही विसरतो याकोबासारखे, पण हे मला कळले नाही, समजले नाही. जर सांगितलं असतं आज संध्याकाळी, आज सकाळी या ठिकाणी मोदी येणार आहे, कसा आला असतो? अरे बापरे, नवीन कपडे शिवायला लागले असते, काही तयारीने आलो असतो आम्ही. मोदी यायच्या तासभर अगोदर रात्रभर झोपलो नसतो. करून कोण येणार आहे आमच्या मंडळी? मोदी. किती किती आदर आहे जगाच्या प्रधानमंत्रीला, पण तो प्रधानांचा कोण आहे? प्रधान आहे. तो त्याच्या मंडळीमध्ये उभा आहे. हा जर भाव आमच्यामध्ये राहिला ना, आमचं मन, आमचे विचार, आमच्या सगळ्या गोष्टी काय होत जातील? बदलत जातील. मंडळीमध्ये येण्याचा आपला दृष्टिकोन काय होत जाईल? बदलत जाणार. त्यावेळेस आम्हाला कळलं की तो कोण उभा आहे? देव जो बाप, देव जो पुत्र उभा आहे. आणि काय करतो उभा राहून? देव टिंगल टवाळ्या करतो, जोक्स बोलताय. काय करतो बघा, या पुन्हा 28. आणि पहा परमेश्वर त्याच्यावर उभा राहून त्यास म्हणाला, मी परमेश्वर तुझा पिता अब्राहम ह्याचा देव, इसाक याचा देव आहे. ज्या भूमीवर तू निजला आहे ती मी तुला व तुझ्या संततीला काय करील? वाचाचा पुढं भरपूर त्या ठिकाणी आशीर्वाद आहे. जिथं प्रभू उभा राहतो तिथं प्रभू काय देतो? आशीर्वाद देतो. समजलं? परंतु लावदिकियाच्या मंडळीला प्रभू बोलला,
प्रकटीकरण 3:20. पहा मी दाराशी उभा आहे आणि वेर इज ही नाही, कुठे आहे तो? दाराच्या बाहेर आहे. लाउदिकिया मंडळी सध्याच्या मंडळांचं काय आहे? चित्र प्रतीक आहे. 7 मंडळ आहे. 7 मंडळामध्ये शेवटची मंडळी आहे लाउदिकिया. लाउदिकिया मंडळी म्हणलं तू उष्ण पण नाहीस आणि थंड पण नाही, तू कशी आहेस? कोमट आहेस. म्हणून मी काय करेन? भरपूर आहे तुझ्याकडे है ना. तू म्हणतीस मी समृद्ध आहे, आय एम वेल्दी. असे आजच्या मंडळात अशाच आहे. आजच्या सगळ्या मंडळात श्रीमंत आहेत. मंडळांमध्ये एसी आलेले आहेत, प्रोजेक्टर्स आलेले आहेत, चांगले खुर्च्या आलेले आहेत, सोफे आलेले आहेत. सगळ्या गोष्टींनी संपन्न असणारी देवाची मंडळी घर आज पाहायला मिळतं. सगळ्यांची पगार किती आकड्यांमध्ये? किती आकड्यांमध्ये? 6, 5, 6, 7 आकड्यांमध्ये चाललेले. श्रीमंत आहेस, पण प्रभू तू उघडी वागडी आहेस. म्हणून माझ्याकडून अंजन विकत घे, माझ्याकडून शुभ्र वस्त्र विकत घे. तू आंधळी आहेस. सध्याच्या मंडळीचं चित्र कुठे आहे? ख्रिस्त उभा आतमध्ये उभा पाहिजे. तो कुठं उभा आहे? आम्ही जगाला सांगतो पहा प्रभू तुझ्या दाराशी उभा आहे, दार ठोकत आहे, दार उघड. आम्ही पापी लोकांना सांगतो, पण प्रभू पापी लोकांना बोलत नाही. कोणाला बोलत आहे? मंडळीला बोलत आहे. 3रा अध्याय 20वा वचन मंडळीला बोलले, पहा मी दाराशी उभा आहे आणि दार ठोकत आहे. मग आतमध्ये कोण बंद आहे? कोण बंद आहे? विश्वासणारे जगाच्या सगळ्या संप्रदायाला कुठे घेऊन आले? आतमध्ये. म्हणून प्रभू बोलला यशायाच्या पुस्तकाचा 1ला अध्याय त्याचं 13 आणि 14 वचनामध्ये, तुमच्या सणांचा मला वीट आहे. का बरं तुम्ही माझी अंगणे तुडविता? सणांचं मेळा भरवणं पण काय आहे? वाचा, अंगावर काटे येतील तुम्हाला. आमोसचं पुस्तक 5वा अध्याय वाचा, 21 आणि 22 वचन. गॉड इज नॉट इन द फेस्टिवल. फादर इज नॉट इन द फेस्टिवल. देव सणांमध्ये राहणारा देव नाही. कशामध्ये राहणार आहे? मंडळीमध्ये उभा राहणारा ख्रिस्त. आज दार बंद आहे. आम्ही पाहूया, स्वतःच परीक्षण करूया. सगळ्या मंडळांचं चित्र प्रभूने दाखवलेलं आहे. आय एम स्टँडिंग ॲट द डोर अँड नॉकिंग इट. जो कधी दार उघडल मी कुठे येईल? यामध्ये काय करेल? सहभागिता करत आहे. प्रभू आतुर आहे प्रियांनो. काय करण्याकरिता? काय देण्याकरिता? निवास मंडपाबद्दल आम्ही बघितलं, सगळ्या ब्रदरने तो मुद्दा छेडला. माझी इच्छा होती निवास मंडपाची काही गोष्टी शिकवायच्या, पण कधी पुढं प्रभूची इच्छा असेल शिकवली. निवास मंडप किती सुंदर प्रकारे ख्रिस्ताचा आणि मंडळीचे तत्व आमच्या समोर ठेवतो. काय म्हणलं त्याने? that I may dwell among you. मी तुमच्यामध्ये काय करावं? वस्ती करावी, निवास करावी. म्हणून तू माझ्यासाठी काय बांध? निवास स्थान. अरे देवा, तुला निवास स्थानाची गरज आहे का? तू तर कुठं राहणारा देव आहे. तू स्वर्गात राहणारा देव आहे. पण मला आवडतं कुठं राहायला? त्याच्या भक्त जनांमध्ये, त्याच्या संत जनांमध्ये मला उभं राहायला मला आवडतं. गॉड लाईक्स इट. त्याला खूप आवडतं. त्याला तुमची माझी सहभागिता इतकी आवडती, बाकी त्याला काहीच आवडत नाही. ही लव्स यू अँड मी. तुमच्या आणि माझ्या सहभागितेवर प्रीती करणारा प्रभू येशू ख्रिस्त आहे प्रिया. उत्पत्तीच्या 1ल्या अध्यायामध्ये आम्हाला पाहायला मिळतं, 2ऱ्या अध्यायामध्ये पाहायला मिळतं, 500 लोकांचा वारा सुटला असता परमेश्वर बागेत फिरत होता. ही वॉज वॉकिंग. चालत आहे तिथं. मग थोडं पुढे येऊन बघा, तिथं पण परमेश्वर इस्रायल आम्हाला पाहायला मिळतं. निर्गमाच्या पुस्तकामध्ये परमेश्वर म्हणतो, उत्पत्तीमध्ये पण तो चालणार आहे ना. आणि इनोक परमेश्वराबरोबर किती वर्ष चालला? 365 वर्ष चालला. तिथं पण चालणार आहे परमेश्वर है ना. निर्गमाच्या पुस्तकामध्ये काय सांगितलं? द्वार बाह्यांवर मी रक्त पाहील आणि काय करीन? ओलांडून जाईल. रात्रीचा मी येईल आणि काय करीन? फिरत. निर्गमाचं पुस्तक याचा 13वा अध्याय 12, 13, 14. आय विल वॉक इन द नाईट टू सी द ब्लड ऑन द हाऊस. आय विल वॉक. चालणार आहे. उत्पत्तीत चालला, निर्गमामध्ये चालला. आणि काय म्हणाला? आम्हाला त्या उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये पाहायला मिळतं, स्तोत्रांमध्ये पाहायला मिळतं, समुद्रामध्ये तू वाटे बनवलीस.
पण तुझी पावले आम्हाला दिसली नाही. म्हणजे तू आमच्या पुढे चालत होता, पुढे चालत. सकाळी संध्याकाळी मेघस्तंभ आणि अग्निस्तंभ, परमेश्वर कुठं चालत आहे? पुढं पुढं चालणार आहे. ही इज वॉकिंग. आता काय इच्छा आहे त्याची? दॅट आय मे नॉट वॉक, दॅट आय मे ड्वेल. आता चाल फक्त चालून फायदा नाही. आता काय करायचंय मला? म्हणून लेवीच्या पुस्तकामध्ये वस्ती स्थान बांधण्यात आलं. उत्पत्तीमध्ये चालला, निर्गमामध्ये चालला, निर्गमामध्ये सांगितले निवासस्थान, पण लेवीमध्ये आम्हाला पाहायला मिळतं कशा प्रकारे परमेश्वराच्या तेजाने मंदिर काय झालं? किती सुंदर आहे. काय म्हणाला याकोब? हे मला समजले, आम्हाला पण समजत नाही. पण प्रभूची इच्छा आहे या नवीन वर्षामध्ये आम्ही याकोबाच्या जीवनातला हा नवीन वर्ष पाहत आहे. त्याच्या जीवनामध्ये असलेला हा भाग आम्ही पाहत आहोत. प्रिय, देवाची समक्षता त्यांनी पाहिली त्या ठिकाणी. तो झोपेतून जागा झाला आणि म्हणाला या ठिकाणी परमेश्वर हे मला समजलं नाही. कधी समजल तुम्हाला मला या ठिकाणी परमेश्वर उभा आहे, ख्रिस्त उभा आहे? ज्यावेळेस आम्ही झोपेतून काय हो, पिता उभा आहे, पुत्र उभा आहे. आता कोण राहील? आहे का उभा? दिसतो का तिथं उभा असलेला? आहे का? तुम्हाला काल एक गृहपाठ दिला होता, केला का? कोणी कोणी केला? व्हेरी गुड. एक काहीच केला. 2 व्हेरी गुड नंबर है ना. अजून व्हेरी गुड, कीप इट अप है ना. फिर ये खत्म होने के बाद बताना होगा. ठीक आहे. तिघांनी केला गृहपाठ. ठीक आहे. एक गृहपाठ दिला होता, ऐकलं सगळ्यांनी, केलं तिघांनी. आज असंच आहे. ठीक आहे. बघा, पवित्र आत्मा उभा आहे. जुन्या करारामध्ये पवित्र आत्मा आम्हाला प्रतीकांमध्ये पाहायला मिळतो. कशामध्ये पाहायला मिळतं? प्रतीकात्मक दृष्टिकोनाने आम्हाला जुन्या करारामध्ये पवित्र आत्म्याचं चित्र पाहायला मिळतं. बघा 28वा अध्याय आणि 18 वचन बघा. आणि याकोब मोठ्या पहाटे सुटला आणि जो धोंडा त्याने आपल्या उशास घेतला होता तो घेऊन त्याने स्मारक स्तंभ असा स्थापिला व त्याच्या माथ्यावर तेल ओतले. काय ओतले? तेल ओतले. कशाचं दर्शक आहे तेल? पवित्र आत्म्याचं, आहे की नाही? 3 गोष्टी उभ्या केल्या. कोण कोण? शिडी म्हणजे पुत्र पिता, आणि कोण? पवित्र आत्मा है ना. देव जो बाप, देव जो पुत्र, देव जो पवित्र आत्मा. त्याच्या मंडळीमध्ये कसा आहे? कसा आहे? झोपलेला आहे. पण एक झोपलेला कोण? याकोब झोपलेला आहे की नाही? अनेक वेळेस आमची पण अशीच दशा असते, हम फ्लॅट हो जाते, पण प्रभू कभी फ्लॅट नाही होता है. मनुष्याच्या पुत्राला डोके टेकावयास काही नाहीये. किती अद्भुत आमचा तो एक परमेश्वर प्रिय. या घरामध्ये त्याची उपस्थितीच नाही तर तो उभा देखील आहे. फक्त उपस्थितीचा एवढं नाही तर तो ह्या घरामध्ये काय आहे? उभा असणारा देव आहे. इथपर्यंत समजलं? आता मला तो एक गोष्ट बोलतो, आता मी पुढे जाऊ. ठीक आहे, तुम्हाला हे सांगणं गरजेचं, पण हे मला समजलं नाही. आम्ही पण अनेक वेळेस काय होऊन जातो? विसरून जातो. आम्हाला समजत नाही की त्रैक परमेश्वर मंडळीमध्ये काय आहे? उभा केलेला आहे. अजून गोष्टी का ह्याला समजलं नाही? आम्ही पाहिली कशा प्रकारे ती समक्षता उभी आहे त्या ठिकाणी. अजून पुढे गोष्ट पाहूया आम्ही आणि 5 मिनिटात बंद करूया. मला 11:30चा टाइम दिलेला आहे. ठीक आहे, भरपूर गोष्टी आहेत. मी वैयक्तिक पण त्याचा काय करू शकता? अभ्यास करू शकता. बघा, याकोब आता कुठं आलेला आहे? हा मुद्दा फक्त स्पर्श करून तुम्ही चहा पिताना पण तो काय करा? रवण करा. ठीक आहे, मनन करा त्या विचारावर. ठीक आहे, बघा कधी बरं ही सिच्युएशन ह्या व्यक्तीच्या जीवनात आहे. ज्यावेळेस त्याला समजलं परमेश्वराची समक्षता आहे, त्याचे शब्द बदलले. शब्द बदलले. कसे शब्द? बघा 16 वचन. मग याकोब झोपेतून काय झाला? जागा होऊन म्हणाला, खरोखर ह्या ठिकाणी कोण आहे? परमेश्वर आहे, पण हे मला कळले नव्हते. 17 वचन बघा, त्याचे शब्द बदलले. 17 वचन. तो भयभीत होऊन म्हणाला, हे किती कसं स्थान आहे? भयप्रद स्थळ आहे. हे प्रत्यक्ष देवाचे काय आहे?
घर आहे आणि स्वर्गाचं काय आहे? दार आहे. बघा काय वाक्य कोणाचे? आणि काय बोलला? खरोखर. काय बोलला? खरोखर म्हणजे ट्रुली, व्हेरीली, ट्रुली. कोण होता याकोब अगोदर? काय याकोबाच्या नावाचा अर्थ? फसवणारा. नुकताच लबाड बोलून निघाला होता. कोणाला? बापाला. पण आता लबाड बोलू शकतो का? देवाच्या घरामध्ये लबाडी चालेल का? नाही. स्वतःच्या घरामध्ये पाहणार आहे भरपूर लबाडी केली, ठीक आहे. पण आता देवाच्या घरामध्ये दोबारा वो गलती हा नाही करूंगा, है ना. देवाच्या घरामध्ये काय म्हणाला? खरोखर या ठिकाणी कोण आहे? खरोखर. जो पहिले लबाड बोलणारा होता देवाच्या मंडळीमध्ये, देवाची समक्षताची ज्यावेळेस त्याला जाणीव झाली, आता लबाड नाही बोलला. आता कसं बोलला? तो इतका सरळ राहिला हो त्याच्यानंतरची वर्ष की त्याच्या मामाने त्याला फसवलं. नाही तर फसवलं नसतं याकोब. भयानक होता याकोब. का बरं याकोबाला फसवलं? आम्ही असं म्हणतो कारण पहिले याकोबाने फसवलं, है की नाही. पण त्याच्या अगोदर परमेश्वर त्याला भेटला या ठिकाणी. त्याच्यानंतर तुम्हाला पाहायला मिळतं याकोब फसवा म्हणून राहिला नाही तर फसवलं असतं त्याने लेयाला. तो गणित होता भयानक. त्यांनी काय गडबड केली असती सकाळच्या वेळेस पाहिलं, अरे ही राहील नाही कोण आहे, ते काय पण करू शकला असतो. आता फसवणारा नाही. ह्या समक्षतेने त्याचं काय बदललं? त्याचं जीवन बदललं, त्याचे वाक्य बदलले, त्याची वाणी बदलली, त्याचे व्यवहार काय झाले? बदलले. खरोखर प्रियानो, देवाच्या घरामध्ये ज्यावेळेस आम्ही येतो ना, प्रभूच्या समक्षता ज्या ठिकाणी मी तयार करतो ना, कदाचित आमचं घर, कदाचित प्रभूची मंडळी, काय बदलतं माहितीये का? व्यवहार बदलतात, वाक्य बदलतात, आमचं जीवन काय होऊन जातं? बदलून जातो. याकोबाचं जीवन, है की नाही. बघा बरं, 2 वचनं दाखवतो तुम्हाला. ते 2 वचनं वाचा. 28वा अध्याय 10वं वचन वाचा. आणि याकोब बेरशेबाहून निघाला व हारानाकडे गेला. पुढं ब्रदर. आणि तो एका ठिकाणी पोहोचला तेव्हा सूर्य मावळला होता. सूर्य काय झाला? आता लक्षात ठेवा याकोबाचा न्यू इयर कसा आहे, ठीक आहे. सूर्य अस्त झाला, है ना. या ठिकाणी सूर्य काय झाला? म्हणजे त्याच्या जीवनातली सगळी लबाडी काय झाली? गरजेचं आहे अस्त होणं. अस्त म्हणजे किती वर्ष अगोदर? कदाचित 17-18 वर्षाचा असावा. भयानक काम केले पाहणार आहोत आम्ही, है ना. अस्त झाला 21 वर्षानंतर. कोणीतरी वाचा उत्पत्तीचं पुस्तक 32वा अध्याय 31वं वचन. 32. आणि पनियेलाच्या पलीकडे जाताना त्याच्यावर सूर्य उगवला. सूर्य काय झाला? बायबल असे शब्द नाही देते. कोणता अनुभव आहे? पनियेलचा अनुभव आहे, है ना. पनियेल मधून ज्या वेळेस गेला सूर्य काय झाला? सूर्योदय पावला. सूर्योदय झाला. नवीन वर्षांची सुरुवात याकोबाच्या जीवनामध्ये आम्हाला पाहायला मिळते. सूर्यास्त झाला त्याच्या जीवनामध्ये. जुन्या सगळ्या गोष्टी अस्त होणं गरजेचं आहे. का बरं? उठ, कुठं जा? बेथेल या ठिकाणी जा. आम्ही पाहणार आहोत अद्भुत प्रकारे याकोब कुठे निघाला? बेथेल मध्ये आम्हाला पाहावयास मिळतो. समजलं? 2 ठिकाण. पहिले काय झाला? सूर्योदय. कारण त्याचा डेरा होता अगोदर. कोणाचा डेरा? याकोबाचा डेरा होता. याकोब एका घरामधून पळाला आणि कोणाच्या घरात आला? देवाच्या घरात आला. समजलं? स्वतःच्या घरातून निघाला. कोणाच्या घरात आला? देवाच्या घरात. आणि आता कोणाच्या घरात जाणार आहे? मामाच्या घरात जाणार आहे. कोणाच्या घरात जाणार आहे? मामा, है ना. इथं कोण मामा असतील तर क्षमा करा बरं का, ठीक आहे. बस असे मामा नाहीत आमचे, त्याबद्दल प्रभूचे काय मानूया? आभार. आहे की नाही? समजलं? आता स्वतःच्या घरातून निघाला, पण तो जर देवाच्या घरात नसता तर मामाने त्याचं पूर्व कल्याण केलं असतं. सगळं गडबडलं असतं त्याच्या जीवनामध्ये.
पण आम्हाला पाहायला मिळतो तो बोलला त्या ठिकाणी, तू जर नसता तर, है ना, तू जर नसता तर. खूप सुंदर आहे. पुढच्या सत्रांमध्ये आम्ही पाहणार आहोत कशा प्रकारे याकोबाच्या जीवनामध्ये हे नवीन वर्ष देव घेऊन आलेला आहे. अस्त होणं गरजेचं आहे, उदय पावणं देखील खूप गरजेचं आहे. काय उभी आहे देवाच्या घरामध्ये? 3 गोष्टी उभी. काय उभे? देव जो बाप, देव जो पुत्र, शिडी उभी केलेली आहे. पण जगाच्या लोकांनी एक गोष्ट उभी केली होती. कोणती? व्हेरी गुड. उत्पत्तीचं पुस्तक 11व्या अध्यायामध्ये काय उभं केलेलं आहे? बाबेलचा बुरुज उभा केलेला आहे ना. सगळं गोंधळ, सगळे काय झाले, अन्य भाषा, सगळे काय झाले, सगळे फिसकटले है ना. कारण उद्देश चुकीचे आहेत. आज जगामध्ये लोक बुरुज उभे करत चाललेले आहेत. त्या बुरुजाचा अर्थ काय? आम्ही वरपर्यंत चुना विटा बदलल्या है ना, या सगळ्या गोष्टी बदलल्या. देवाने वीट कधी तयार नाही केली. वीट मनुष्याची निर्मिती आहे. देव दगड बनवणार आहे. म्हणून जुन्या ब्रिटिशांचे लोक काय बांधायचे? वीटने बांधायचे, दगडाचे घर बांधायचे. बिकॉज इट हॅज अ ट्रुथ इन द स्क्रिप्चर्स. आज आम्ही विटा बांधतो. वीट मनुष्याची निर्मिती आहे, पण दगड. म्हणून ब्रिटिश लोक काय करायचे? दगडांनी काय बांधलेले ते घर बांधलेले आहे की नाही, है ना. याचा अर्थ काय? हे जे लोक आहे विटा आणि चुना यांनी बांधलेले मनुष्याच्या श्रमावर आम्ही देवापर्यंत पोहोचू शकत नाही. आमचे सर्व श्रम व्यर्थ आहे. आम्ही अशक्त आहोत. आमचे टॅलेंट, आमचं नॉलेज, आमचं एज्युकेशन, खरं सांगतो सगळं झिरो आहे. ह्याच्यावर उभं राहून आम्हाला देवापर्यंत पोहोचता येत नाही. शून्य करतो देव आम्हाला. पूर्ण काय करतो? शून्य करतो. मोशेला शून्य केलं है ना. 40 वर्ष त्याच्यासारखा बोलणारा वक्ता कोणी नव्हतं. मिस्राच्या विद्यापीठामध्ये शिक्षण पारंगत असणारा कोण होता? मोशे राजकुमार होता. परंतु 40 वर्षानंतर काय बोलला? मी तर जड ओठाचा आहे देवा. काय बोलणार? झिरो किया परमेश्वर ने उसको. आणि मग त्याच्या सेवेसाठी त्याचा काय करून घेतला? उपयोग करून घेतला. बाबेलचा बुरुज देवाने क्षणात पाडून टाकला. पण शिडी आहे. ख्रिस्ताचं सुंदर चित्र आहे. प्रभूची इच्छा असल्यास आम्ही पुढच्या सत्रांमध्ये पाहूया. याकोबाला हे समजलं, सूर्यास्त आणि सूर्योदय, त्याच्या अस्तीचं जीवन कसं बिघडलं आणि उदयाचं जीवन कशा प्रकारे बदललं है ना. आणि माझं देखील येणाऱ्या दिवसांमध्ये हा आता जुना जो काळ आहे ना, काही ज्या वाईट गोष्टी सवयी माझ्या जीवनात असतील ते अस्त होणं गरजेचं आहे. माझ्या जीवनामध्ये सूर्योदय किंवा नाविन्य, पवित्रीकरण, सॅन्टिफिकेशन होणं आवश्यक. या वचनाच्या द्वारे प्रभू आपल्याला सहाय्य करो. आमेन.